सर्वप्रथम संविधानाच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मी सर्व जनतेचं भारतीय नागरिकांचं मी मनापासून स्वागत आणि सर्वांना या अमृत महोत्सवाच्या संविधानाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो। आज संविधान जागर समिती महाराष्ट्र यांची आज रथयात्रा, ह्या समितीची यात्रा आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल झालेली आहे। तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी एक पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मी या जागर यात्रेचं मी मनापासून स्वागत करतो। आणि जे काही संविधानाबाबत जे काही चुकीचे गोष्टी किंवा अफवा ह्या मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत ह्या जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत केल्या जातात, त्याच्याबाबतचं एक जागर, संविधानाबाबतचं जागर हे 9 ऑगस्टला हे चौदार तळे महाड येथनं सुरू झालेली ही यात्रा 9 सप्टेंबरला हे चैत्यभूमीला पोचणार आहेत। हा महिनाभराचा हा उपक्रम या समितीने घेतला, तर त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि एवढ्या मोठ्या या अखंड सेवा, हे ज्या काही संविधानाबाबतची जे काही जागृती आहे हे करण्याचं हे एक अनोखे उपक्रम, अनोखे काम ह्या समितीने घेतलं आहे। त्या समितीचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि या सर्वांचं कौतुकही करतो आणि पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं मी त्यांचं या शहरामध्ये मी स्वागत करतो। आणि नेमक्या या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी दुर्दैवानं संविधानाचं राजकीय खेळ म्हणून वापर केला जात आहे। संविधान बदलला जाणारा असा कंठशोष केला जात आहे, त्यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे। संविधान जागर समितीची स्थापना सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या 200-250 संघटनांनी, ज्या सामाजिक आणि आंबेडकरवादी विचारसरणीवर काम करणाऱ्या संघटना आहेत, त्यांनी या संविधान जागर समितीची स्थापना केलेली आहे। आणि ही संविधान जागर यात्रा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। चैत्यभूमीला याची सांगता होणार आहे, महाडमधून याची सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचून त्या ठिकाणी संविधानासंबंधी आम्ही प्रबोधन करणार आहोत की खरंच संविधान बदललं जाणार आहे का, संविधान बदलण्याचा प्रयत्न कुणी केला होता का, तो कुणी हाणून पाडला का, आणि संविधान बदललं तर काय होऊ शकतं, या सर्व गोष्टींचा वापर आम्ही आमच्या प्रबोधनामधून करीत आहोत आणि याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। जगताप साहेबांसारखे धडाडीचे कार्यकर्ते, नेते याच्यामध्ये सहभागी होत आहेत। वास्तविक याला कुठलाही राजकीय कंगोरा नाही आहे, कुणी राजकीय पक्षाचे नेते याच्यामध्ये नाही आहेत। आम्ही राजकीय अँगलने ही संविधान यात्रा करत नाही। आमचे भाषणसुद्धा बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा विचार याच्या बाहेर आम्ही कुणी जात नाही, त्या चौकटीमध्येच हे सगळं आहे। त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रबोधन, राजकारणातीत अशा पद्धतीचं हे आम्ही करीत आहोत। अमृत महोत्सवी 75 वर्ष संविधानाला, संविधानानं साधारण 29 राज्य, 10 धर्म, 7,500 जाती, 2,000 भाषा, अनेक संस्कृत्या, अनेक परंपरा एकत्रित ठेवलेल्या आहेत। आपण आसपास जर बघितलं तर श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, या ठिकाणी अराजक निर्माण झालेला आहे, कारण त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नाहीत, त्या ठिकाणी संविधान निर्माण झाले नाही, बाबासाहेबांनी निर्माण केलेलं नाही। सुदैवानं या 75 वर्षापर्यंत विविधतेने नटलेल्या, विविध संस्कृती, विविध पंथ अशा या भारताला त्यांनी या संविधानाच्या मार्फत अखंड ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे राष्ट्र म्हणून, आणि ते पण प्रेमाने बांधून ठेवलेलं आहे। आणि अमृत महोत्सवामध्ये आपण प्रवेश करताना याचं स्मरण आपण केलं पाहिजे। संविधानकार बाबासाहेब आंबेडकरांना आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि संविधानाच्या संबंधी आपण संविधान वाचून 75 वर्षामध्ये संविधान बदलण्याची भीती जी आहे, आपण वाचन केलं, आपल्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला, तरी भीती राहणार नाही असं आम्हाला सुचवायचं। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।